कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी आज व्हिजिट केलेलं हे अंबरनाथमधील साई सेक्शनमधील अटल उद्यान आज नागरिकांसाठी खुलं झालेलं आहे. साहेबांनीही इथे पाहणी दौरा आज केलेला आहे. तर खासदार साहेबांना लोकं इन्फ्रामॅन म्हणतात, पण माझ्या मते इन्फ्रामॅन नाहीये, ते विजनरी लीडर आहेत. त्यांचं जे विजन आहे त्यांच्या मतदारसंघासाठी ते अतिशय स्तुत्यपर आहे. एखादी संकल्पना डेव्हलपमेंट करत असताना या सिमेंट काँक्रीटच्या जंगलामध्ये नागरिकांना श्वास घेण्यासाठी मोकळीक असावी, तसेच नागरिकांच्या बाकीच्या गरजाही लक्षात घेता, त्यांच्या सोयी लक्षात घेता त्यांच्यासाठी अद्ययावत उद्यानं, शूटिंग रेंज आणि नाट्यगृह असे विविध प्रकल्प साहेबांच्या मार्फत अंबरनाथमध्ये होत आहेत. साहेबांनी जेव्हापासून या लोकसभेची धुरा हातात घेतली आहे तेव्हापासून आजपर्यंत अंबरनाथवर त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे. हे प्रेम त्यांचं विविध कामांमार्फत त्यांच्या दिसत आहे आणि त्यातीलच एक भाग हे उद्यान होतं. ते लोकांसाठी सुरू झालेलं आहे आणि माझी अंबरनाथमधील सर्व नागरिकांना विनंती असेल की एखादा लोकांसाठी असलेलं उद्यान किंवा सामाजिक जी वास्तू आहे ती आपण जेव्हा माझी समजून वापरत आहोत, तर माझी समजून तिची काळजीही घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असतो की आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्याबरोबर नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनीही ही वास्तू माझी समजून तिची काळजी घ्यावी आणि तिचा वापर करावा. आणि मी खासदार साहेबांचे विशेष आभार मानते. नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष सदामामा यांचेही आभार मानते. त्यांनीही आज या उद्यानास भेट दिली आणि संपूर्ण अंबरनाथकरांना आवाहन करते की या वास्तूचा त्यांनी लाभ घ्यावा.